सप्तशृंगी बँडचे मालक सोपन भाऊ, ते आता त्यांचं बाई ऐकून घ्या काय असेल ते, काहीतरी 2 शब्द बोलतील आपल्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, आमचे विनोद भाऊ तारावादचे. ते गाडीला थोडासा प्रॉब्लेम होताच बुवा, म्हणजे नॉर्मल होता, जास्त काही अवघड नव्हतं. पण विनोद भाऊंना कॉल केला, विनोद भाऊ ते तात्काळ आले इथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता मी बघू शकता तुम्ही, आता मेडिकलमध्ये मी म्हणजे मेडिकलचा मालक होऊन गेलो मी आता, माहिती का. तर तुम्हाला सांगतो, अचानक मी मेडिकलमध्ये का बरं आलो, डायरेक्ट बॉस होऊन गेलो मी. डायरेक्ट काउंटरवर बसलो आहे, म्हणजे मेडिकलचा मालकच म्हणतो ना, खुर्चीवर मेन काउंटरजवळ बसलो. तर ब्लॉग बनवायचं कारण असं आहे, कॅमेरामॅन आहे दादू, आपला टिमकी मास्टर. दादूने कॅमेरा पकडला आहे आणि त्यालाच घेण्यासाठी मी आलो होतो. आपल्याला जायचं आहे सटाण्याला. सटाण्याला सप्तशृंगी बँडची गाडी आहे, त्या गाडीची सेटिंग करायची आहे. ते आत्ता वाजवायला आहेत नामपूर रस्त्याला सटाण्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे ना, आपण सप्तशृंगी बँडची सेटिंग करायला कुठे गेलो होतो, ते दहिवेल साईडला गेलो होतो का. सटाण्याचाच बँड आहे तो, आज वाजवायला आलो आहे सटाण्याला, वाजवायला आला आहे सटाण्याला. तर आपण आता सेटिंग करण्यासाठी जातो आहे. दादू इथं मेडिकलवर होता, राहीलच्या मेडिकलवर. राहील पण सुद्धा आहे साईडला उभा आहे. म्हटलं त्याला, म्हटलं मी बसतो आणि बोलतो म्हटलं. तर राहीलसुद्धा आहे इथं, त्याचंच मेडिकल आहे. मी नाही टाकलं, माझे काही फार्मसी वगैरे झाले. माझं असं बँडमध्येच करिअर आहे, तिथंच करणार आहे आणि फार्मसी वगैरे झाली. फक्त त्याचं मेडिकल आहे. मी फक्त ब्लॉग शूट करण्यासाठी बसलो. तर आपण आता निघतो आहे सटाण्याला. आणि राहीलला ऐकायचं असेल तर तो पण काही 2-3 शब्द बोलणार आहे. बसा साहेब. ओळखता राहीलला, ओळखता ना तुम्ही? त्यांचे आपलं इंस्टाग्रामचं आयडी सांगून दे त्यांना. काय इन्स्टा आयडी आहे माझी, राहील 9191. त्यांचे रील्स बघा आणि फॉलो करा त्यांना. कॉमेडी व्हिडिओज बनवतो आम्ही पण. आणि जसं दादा आज मेडिकलमध्ये येऊन बसले, तसं मी कधी कधी बँडमध्ये जाऊन बसतो. कारण की तो माझा मेन बिझनेस मेडिकल आहे, पण मी पण बँडमध्ये जातो. आणि विनोद भाऊचे व्लॉग बघत राहा, त्यांना सपोर्ट करा, चांगले व्लॉग येत आहेत त्यांचे. आणि आता ते सटाणा चालले, हा व्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:30 6:30 वाजत आले. 6:30 वाजता आहे. त्यांना आता नाईटचा कार्यक्रम वाजायचा आहे. त्यांच्या सेटिंगमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, तोच सेटिंग आपण करायला जातो आहे सटाण्याला. कंटिन्यू करा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण झकास होईल. आणि निघतोय आता सटाण्याला. आता दादू पण कॅमेरा पकडतोय. आता डायरेक्ट आपण सटाण्याला भेटू. तर मित्रांनो, आपण फायनली सटाण्यामध्ये बसलो आहे. आता वाजत असतील 7. तर त्यांनी गाडी इथं साईडला लावून दिली आहे, इथं बघू शकता. सगळं चालू झालं आहे सेटअप. सप्तशृंगी बँड सटाणा, याच गाडीचे आपण सेटिंग करायला तिकडे गेलो होतो, दहिवेल साईडला गेलो होतो. आता त्याच गाडीची सेटिंग अजून काहीतरी थोडंसं झालं असेल, किरकोळ झालं आहे, जास्त काहीच नाही आहे. आता त्यांचा विषय चालू आहे त्या पोरांचा, म्हणजे जे आपले कलाकार आहेत वाजणारे, त्यांचंच म्हणणं आहे की आवाजामध्ये काहीतरी दाबला जातो म्हणे आवाज. मग तेच आपण आता बघण्यासाठी आलो आहे. आता करूया क्लिअर आवाज कसं काय होतो, काय होतो. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि आपले मालक, बँडचे मालक आहेत, इकडे या ना, सोपन भाऊ आहे, आमची जुनी मैत्री आहे एकदम. म्हणजे जेव्हापासून आपण बँड टाकला 2010मध्ये, तेव्हापासून ते आपल्याला ओळखतं. आणि त्यांच्या गाडीची सेटिंग आपल्या हाताची आहे. जेव्हापासून त्यांनी गाडी तयार केली तेव्हापासून आपल्याच गाडीची सेटिंग आहे. तेव्हापासून त्या गाडीला काहीच फॉल्ट झाला नाही. फक्त आता किरकोळ काहीतरी विषय वाटतं, काहीतरी फक्त आवाज दाबला जातो आहे म्हणे. तर ते आता बघूया आपण. कंटिन्यू करा ब्लॉग.
मित्रांनो, आपल्या बँडच्या गाडीचा आवाज काढला गेला आहे आणि आता तिथं वाजते, बघू शकता तुम्ही. आवाज येत असेल थोडाफार काय होईना आवाज येत असेल, कारण की मी नॉईज कॅन्सलेशनचा माईक लावलेला आहे कॉलरला, म्हणून तो बाहेरचा आवाज जास्त येत नाही. तर त्या बँडच्या गाडीचे मालक माझ्यासोबत आहेत, सप्तशृंगी बँडचे मालक सोपन भाऊ. ते आता त्यांचं बाई ऐकून घ्या, काय असेल ते काहीतरी 2 शब्द बोलतील आपल्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, आमचे विनोद भाऊ तारावाचे. ते गाडीला थोडासा प्रॉब्लेम होताच बुवा, म्हणजे नॉर्मल होता, जास्त काही अवघड नव्हतं. पण विनोद भाऊंना कॉल केला, विनोद भाऊ ते तात्काळ आले इथं. तर आपला प्रश्न सोडून दिला विनोद भाऊंनी. विनोद भाऊंची जी गाडीची क्वालिटी आहे, जी आवाजाची साऊंडची क्वालिटी, ते कोणीच काढू शकत नाही, ते विनोद भाऊ काढू शकता. कारण की विनोद भाऊंचा जे आवाजची सेटिंग करतात ते आपल्याला, आपण कोणाकडेच जात नाही, विनोद भाऊंकडेच जातो. आणि एक वेळेस तुम्ही भेट द्या विनोद भाऊंना. आणि मटेरियलचा विषय जो आहे तुमचा, मटेरियलचा गाडीमध्ये मटेरियल काय, हेवी मटेरियल काय आहे काय? मटेरियल आपल्या गाडीवरती तुम्हाला सांगतो 2च एम्प्ली मिळला, पण चांगली गाडी पण आली समोर तरी आपण घाबरत नाही. किती पण मोठी गाडी होत्या तरी आपण घाबरत नाही. आता तिकडे वाजते मित्रांनो गाडी. मध्ये या माणसांनी आपल्याला माइंड दिला आहे थोडाफार. त्यांनी जे सांगितलं ते आपण सहकार्य, ते जसं सांगितलं तसं आपण मान्य करतो बुवा. एक फोन केला विनोद भाऊने, लगेच तात्काळ येऊन आपल्या गाडीचे नॉर्मल जे प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करून दिला. आता गाडी तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडीचा आवाज आवरला जात नाही. समोरची पार्टी खुश झाली. ठीक आहे, धन्यवाद दादा. हो. आता मला पण जायला उशीर होतोय हो. आणि आता वाजताय 9:15 9:30 वाजले असतील. तर मला एक ताराबादला वेळेस जायचं तुम्ही- मित्रांनो, 10 वाजेपर्यंत बँड चालणार आहे. कमी सिस्टीम मध्ये आवाज काढायचा असेल तर विनोद भाऊंकडे सांगा. विनोद कमी भाऊ- सिस्टीम आपण DBX वापरायचं काम नाही. काहीच नाहीये. आता मी साधं तुम्हाला क्रॉसर सांगतो. एकच. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला कमी खर्चामध्ये काम करायचं असेल, म्हणजे आपण काय DBX लावलं, मिक्सर चांगलं लावलं तर आवाज चांगला येईल असं नाही राहत काही. त्याच्यात काहीच राहत नाही. फक्त वायरिंग चांगली परफेक्ट केली ना, प्रॉपर वायरिंग जर केली आणि कनेक्शन जर चांगलं केलं आणि मिक्सरची सेटिंग जर एकदम व्यवस्थित केली तर आवाज निघू शकतो. बस हे माझं म्हणणं आहे. गैरसमज आहे, माझं defects म्हणणं आहे लावून. म्हणजे हे सगळं क्वालिटी वापरायचं. स्पीकर क्वालिटी, मिक्सर क्वालिटी, ऑर्गन क्वालिटी, सगळं क्वालिटी वापरलं कसं काय चालणार आहे का? आपण खिशात काही उरणार आहे का आपलं? काहीच उरत नाही. उरतील का आपल्या काही? लोन करावं लागेल, ते लोन फेडावं लागेल. 1 कोटी आयुष्यभर रुपये टाकताय तरी पण होत नाही. आयुष्यभर तुम्हाला लोन फेडावं लागेल, कर्ज फेडावं लागेल, डुबून जाशाल तुम्ही. कमी खर्चामध्ये चांगला आवाज ते महत्त्वाचं आहे. नाही तर DBX लावा, चांगला मिक्सर लावा, चांगली वायरिंग करा, हे करा, कोणी सांगितलं का हे टाका ते टाका, करायचं काय विषय नाही. तो विषय आपण नंतर घेऊ. आता काही जास्त टाईम मोठा ब्लॉग होऊन जाईल आणि मला ताराबादला जायचं आहे मित्रांनो. चला ठीक आहे, सोपन भाऊ बोलले ते खूप. चला ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता जातो मी. अजून काही 2 शब्द फक्त मित्रांनो, एक वेळेस विनोद भाऊंच्या हाताची सेटिंग करून बघा, मग तुम्ही बघा. हां, आम्हाला मी 5 ते 6 वर्षापासून विनोद भाऊशिवाय कोणाकडेच मी सेटिंग करत नाही. मला भरपूर जणांनी सांगितलं याच्याकडे जात आहे, पण मी नाही जात. माझ्या मनासारखा आवाज ते माणूस काढून देतं आपल्याला, त्याच्यामुळे आपण दुसरीकडे कोणाकडे जात नाही. आणि प्लस पॉईंट म्हणजे कमी सिस्टीम, म्हणजे 4 लाखात मी गाडीचा आवाज काढला आहे. जास्त पण नाही, 4 लाखात काढलेलं, जास्त पण सांगत नाही मी. बरोबर. आणि एकदम साधं स्टुडिओ मास्टर तर मी सर एकच क्रॉसर जोडलं, डबल क्रॉसर जोडला असतं. मिक्सर आहे त्यांच्याकडे 6 चॅनलचं. काही नाही, त्याच्यात काहीच येत नाही. फक्त चॅनलचे बटन येतात, बस. डिले आणि रिपीट. फक्त तो तसं असतो, इको तुम्हाला वगैरे काहीच नसतं त्याच्यात. गाडी- बस तेच एवढं येतं फक्त, बस. बाकी काही तसं सिस्टीम तुम्हाला गाडीचा आपला बघायचं सप्तशृंगी बँड सटाणा 40 टाका, व्हिडिओ टाकलेले आहेत आपण. युट्यूबला टाका, तुम्ही युट्यूबला सर्च करा, आणि बघून घ्या आपल्या गाडीचा सप्तशृंगी आवाज. बँड 40 असं चॅनलचं नाव. हो. ते टाका तुम्ही, तुम्हाला लगेच कळून जाईल कशी क्वालिटी. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए गुड बाय. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.